आशा आकांक्षा भंग पावतात, उंच झेप घेता येत नाही. पण बिर्ला कार्बन ही कंपनी स्वप्नांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य करीत असल्याने अनेक जणांना भविष्यात उंच झेप घेता येईल असा आशावाद रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केला. खालापूर तालुक्यातील चौक येथील सरनोबत नेताजी पालकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे बिर्ला कार्बन कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात CSR उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हायटेक इनोव्हेशन लॅबची स्थापना करण्यात आली. या अत्याधुनिक AI लॅबचे उद्घाटन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट, IoT, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग आणि ड्रोन तंत्रज्ञानासह नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व माहिती विकसित होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती युनिट हेड रवींद्रकुमार रघुवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात देऊन कंपनीने सार्वजनिक हितासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा सुविधांची उपलब्धता नसते. अत्याधुनिक साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. ही प्रयोगशाळा प्रकल्प आधारित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवेल अशी आशा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केली. त्यांनी पूर्ण लॅब फिरून माहिती घेतली. वास्तविक जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास हे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे असे या लॅबचे प्रमुख CEO प्रताप पवार यांनी माहिती देताना सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल, युनिट हेड बिर्ला कार्बन रवींद्रकुमार रघुवंशी, ग्रुप ग्रामपंचायत चौक सरपंच रितू ठोंबरे, HR हेड निखिल भामरे, इंजिनिअरिंग प्रमुख पूर्णिदो कुमार, गुणवंता प्रमुख संदीप कुमार, पोलीस निरीक्षक सचिन पवार, शिक्षण संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश देशमुख यांच्यासह कंपनीचे लक्ष्मण मोरे, मयुरी शिरोडकर, हरीश रावत, उपसरपंच पूजा हातमुळे, वृषाली पोळेकर, विद्यार्थी, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थितांना मार्गदर्शन करताना रायगड जिल्हा अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितलं. त्यांनी खूप प्रॉमिस केलेले, म्हणजे रोबोटिक्स मध्ये त्यांच्या खूप यश मिळालेलं आहे. त्याचे डीप सीक म्हणून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चॅटबॉट बनवलेला आहे, की ChatGPT जे जास्त पॉप्युलर आहे त्याच्यापेक्षा पण खूप कमी फंड्स मध्ये आणि खूप ॲक्युरेट आहे. आणि लॉजिस्टिक्स मध्ये बरेच दुसरी सेमीकंडक्टर्स या सर्व गोष्टींमध्ये चायनाने खूप प्रोग्रेस केलेली आहे. पण ज्यावेळी आपण इंडियाचे स्टार्टअपचा विचार केला तर झोमॅटो आहे, स्विगी आहे, सर्वात कमी दरात लोकांचे घरपर्यंत जेवण कसं पोहोचवू शकत, किंवा एक 50 रुपयाची बिस्किटला 500 रुपयामध्ये कसं विकू शकत, असे प्रकारचे स्टार्टअप्स करण्यात आलेले आहेत. तर कुठे मला वाटते की आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यात सायन्स टेक्नॉलॉजीला जेवढा एनकरेजमेंट मिळाला पाहिजे होता तेवढा मिळालेला नाहीये. आणि त्यामुळे एक नेहमी म्हटलं जाते की द पॉवर्टी ऑफ रिसोर्सेस शुड नॉट बिकम पॉवर्टी ऑफ ॲस्पिरेशन. म्हणजे संसाधनांची कमतरतामुळे आकांक्षा किंवा स्वप्न जे आहे त्याची कमतरता नाही झाली पाहिजे. तर या दिशेने मी इथे कौतुक करू इच्छिते AI लॅब या संस्था, शैक्षणिक संस्था आणि बिर्ला ग्रुपचा, इंडिया बिर्ला कार्बनचा, की त्यांनी या दिशेत पाऊल उचललेलं आहे की इथले भागातले जे मुले आहेत त्यांना कसं काय आपलं जे कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे त्याचं एक्सपोजर ते देणार आहे. आम्ही ज्यावेळी लॅबचा एक राऊंड घेतला तर जे प्रताप आहे ते सांगत होते की त्यांचा असा प्लॅन आहे की पुढे जाऊन इथलेच मुले जे शिकत आहे इथे या लॅबमध्ये त्यांच्याकडे रोबोट बनवून घेणार आहोत. त्यांच्याकडून काही सेमीकंडक्टर्सची छोटी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काही इक्विपमेंट बनवून घेणार. तर हे छोटी छोटी जी इंटरव्हेन्शन आहे खूप महत्वाचे असतात मुलांना आकांक्षा देण्यासाठी. यांनी एक उदाहरण सांगितलं की फलटण सातारामध्ये त्यांनी एक प्रयोग केलेला आहे की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग करतात मुले, की त्यांना पुढे जाऊन म्हणजे जे टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याकडे एक रियालिटी आहे, आपण कुठेही जाऊ शकत नाही. तर त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला कसा वापर करता येईल हे लॅब एक त्याच्यासाठी सर्व मुलांचा वापर होऊ शकतो. तर मी सर्व मुलांकडनं ही इच्छा व्यक्त करते की तुम्ही याचा वापर करा आणि जास्तीत जास्त कसं तुमची आकांक्षा जी आहे ते तुम्ही कन्स्ट्रक्ट करण्यासाठी याचा वापर करू शकत.
परत मी संस्था आणि DIR गुरुजी आणि बिर्लाला अभिनंदन करते त्यांचं आणि कौतुक करते की त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. धन्यवाद. AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा